नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्या विद्यार्थी पालकांसाठी जे इयत्ता 10वी ची परीक्षा दिलेली असतील किंवा ज्यांनी 12वी ची परीक्षा दिलेली असतील, तर त्यांच्यासाठी हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्वात महत्त्वपूर्ण ठरणारा व्हिडिओ असेल। कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10वी नंतर पुढे काय करू शकतात, कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, कुठे ऍडमिशन घेऊ शकतात, त्यानंतर 12वी नंतर कोणकोणते विविध कोर्सेस आपल्यासाठी आहेत आणि यानंतरचे जे काय ऍडमिशन्स घेत असतो आपण त्यासाठी जे काय आवश्यक कागदपत्र वगैरे आपल्याला लागत असतात त्याबद्दलची सर्व माहिती देणारा हा तुमचा व्हिडिओ असेल। ओके, तर लक्ष द्या, सुरुवातीला आपण चालू करणार आहोत की 10वी नंतर आपण कुठे ऍडमिशन घेऊ शकतो। तुम्हाला माहिती आहे आता येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये 10वी बोर्डाचा जो काही महाराष्ट्र बोर्डाचा असेल तो रिझल्ट डिक्लेअर होईल आणि त्याच्यानंतर जी सर्वांची जी घाई असेल ती एकच असेल की आता पुढे काय करायचं किंवा पुढे आपण कुठे ऍडमिशन घ्यायचं। 12वीचं पण तसंच आहे, मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल लागेल व त्यानंतर आपण पुढचा प्रवेश कुठे मिळवायचा किंवा त्यासाठी आपल्याला काय काय लागतं, मग हे तुम्ही तेव्हा विचार करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, आतापासूनच त्याचा योग्य असा तुम्ही निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे तुम्ही काढून ठेवू शकता। तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की 10वी नंतर जे काही उपलब्ध कोर्सेस आहेत ते कोणकोणते असतात। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा विद्यार्थी 10वी परीक्षा उत्तीर्ण होतो त्यासमोर भरपूर मार्ग असतात। तो आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, या क्षेत्रामध्ये 11वी 12वी करू शकतो। जर हे नसेल तर तो पॉलिटेक्निक, डिप्लोमा इथे ऍडमिशन घेऊ शकतो। त्यामध्ये पण विविध मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक असे वेगवेगळे ब्रांचेस आहेत किंवा वेगवेगळ्या शाखा आहेत। हा कोर्स फक्त 3 वर्षाचा असतो। त्यानंतर जर ते जरी नसेल करायचं तर काही व्यावसायिक कोर्सेस सुद्धा आहेत किंवा पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत, जसे की आयटीआय असेल, आयटीआय मध्ये 1-2 वर्षाचा कोर्स असतो। इलेक्ट्रिशियन म्हणा, कोपा म्हणा किंवा मेकॅनिकल, फिटर, डिझेल मेकॅनिक असे वेगवेगळे कोर्सेस असतात। त्यानंतर जे अन्य व्यावसायिक आणि पॅरामेडिकल कोर्सेस आहेत त्या ठिकाणी डी फार्मसी किंवा मेडिकल लॅब टेक्निशियन, ज्याला तुम्ही डीएमएलटी वगैरे म्हणता, जे ब्लड टेस्ट वगैरे करणारे असतात, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग यासारखे वेगवेगळे कोर्सेस सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत। त्याच्यानंतरच एक फायदा लक्षात ठेवा, ज्यावेळेस 10वी नंतर एखादा विद्यार्थी डिप्लोमा करेल, पॉलिटेक्निक करेल, तर त्याचा फायदा असा असतो की 3 वर्षानंतर त्याला ज्यावेळेस त्याला एखादी डिग्री मिळवायची असते तर डिग्रीच्या त्याला डायरेक्टली सेकंड इयर मध्ये ऍडमिशन भेटतं। मध्ये कुठलाही कोर्स असू द्या, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल जे काय असेल ते। आणि जर तेच नसेल तर तुम्हाला 11वी 12वी जर करायची असेल तर तुम्ही सायन्स मधून 11वी 12वी करू शकता। आता सायन्स कुणी निवडायचं, ज्या विद्यार्थ्याला इन फ्युचर फार्मसी करायचं असेल, नर्सिंग, ऍग्री, इंजिनिअरिंग मध्ये पण वेगवेगळ्या 50-60 ब्रांचेस तुम्हाला बघायला भेटतील किंवा मेडिकल मध्ये एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस असे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत। नसेल तर बीएससी हे सुद्धा आपण सायन्स नंतर काय करू शकतो। मग जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये रुची असेल, जर तुम्हाला इन फ्युचर डॉक्टर, इंजिनियर किंवा फार्मसी करायचं असेल किंवा जर तुम्हाला ऍग्री, नर्सिंग यासारखे जर कोर्सेस करायचे असतील तर तुम्ही सायन्स स्ट्रीम काय करू शकता, निवडू शकता। नसेल तर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये वगैरे काम करण्याची जर आवड असेल तर तुम्ही बीकॉम करू शकता किंवा म्हणजे कॉमर्स मधून 11वी 12वी करून तुम्ही पुढे बीकॉम करू शकता। आणि नसेल तर तुम्ही सरळ सरळ एखाद्या विशेष विषयामध्ये जर तुमची आवड असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तर त्यासाठी तुम्ही आर्ट्सला ऍडमिशन घेऊ शकता किंवा लॉ म्हणा, मास कम्युनिकेशन असे वेगवेगळे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत। आता तुम्ही काय करणार हा निर्णय लक्षात ठेवायचं फक्त तुमच्यावरती अवलंबून असतो। मग तुमची आवड आणि क्षमता ओळखायला शिका की तुम्हाला काय लागणार आहे किंवा तुम्हाला काय येतं किंवा तुम्हाला काय जमेल। त्याचं 10वीचा निकाल लागल्यानंतर आधी आपण काय करायचं, ते आपली क्षमता तपासायची आणि त्याच्यावरूनच आपण पुढचं ऍडमिशन घ्यायचं। ऍडमिशनसाठी योग्य मार्गदर्शन घ्या, विचारा कुणी तुमच्या घरच्यांमध्ये किंवा तुमचे कुणी शिक्षक असतील तर त्यांना तुम्ही विचारा की तुम्हाला एवढे मार्क पडलेले आहेत तर मी पुढे काय करू शकतो। ओके, त्यानंतर तुम्ही जर 12वी दिला असाल किंवा 12वीचा जर तुमचा निकाल असेल मे मध्ये, तर त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं तुम्ही काय करणार, तर यासाठी तुम्हाला असे वेगवेगळे कोर्सेस बघायला भेटतात। एकतर हे शॉर्ट टर्म कोर्सेस, डिप्लोमा वगैरे, 12वी जर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण असतात तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, डिप्लोमाचे कोर्सेस करू शकता। इंजिनिअरिंग सारखंच असतं बट ते डायरेक्टली तुम्हाला कुठं भेटतं, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन भेटतं। तिथून 2 वर्षात डिप्लोमा करून तुम्ही जर तुम्हाला लवकर नोकरी वगैरे मिळवायची असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता।
त्यापेक्षा जर अजून तुम्हाला काही सोपं असेल, व्यवसाय वगैरे करायचा असेल तर ITI आहे, 2 वर्षाचा फक्त कोर्स असतो. त्यानंतर BMLT आहे, पॅरामेडिकल कोर्सेस. त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंट असेल, यासारखे तुम्ही विविध कोर्सेस काय करू शकता. आणि हे कोर्सेस केल्यानंतर लक्षात ठेवायचे, एकतर तुम्ही डायरेक्ट जॉब करू शकता, काहीतरी व्यवसाय करू शकता, नसेल तर तुम्ही परत डिग्री सुद्धा हे कोर्सेस करून पुढे करू शकता. नसेल तर 12वी नंतर जर तुम्ही सायन्स मधून जर पास झाला असाल, 12वी तुम्ही जर तुमचं 12th सायन्स असेल, तुम्ही MST CET नीट JEE सारख्या एक्झाम जर दिला असाल तर तुम्ही इंजिनिअरिंग, BE BTech असेल. आता हे फक्त इंजिनिअरिंग म्हणजे काही एकच ब्रांच नाहीये, याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ते ब्रांच तुम्ही निवडू शकता. त्यानंतर मेडिकल, MBBS, BDS, BHMS, BMS हे सर्व ब्रांचेस तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर BSc, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयामध्ये जर लक्षात ठेवायचं, एखादं पदवी घ्यायची असेल तर तुम्ही BSc MSc करून ते सुद्धा करू शकता. किंवा B फार्मसी हा एक ऑप्शन तुमच्या समोर आहे. जर तुमचं कॉमर्स असेल तर तुम्ही BCom करू शकता, CA चं प्रिपरेशन करू शकता, किंवा BBA बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर बँकिंग, फायनान्स कोर्सेस, त्यानंतर BA करू शकतात, किंवा तुम्ही लॉ करू शकता, तुम्ही वकील होऊ शकता, किंवा फॅशन डिझायनिंग, मास कम्युनिकेशन असे वेगवेगळे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे कसे वेगळ्या विषयामध्ये जर आवड असेल, हॉटेल मॅनेजमेंट म्हणा, फॅशन डिझायनिंग, ॲनिमेशन अँड VFX, किंवा त्यानंतर टीचर ट्रेनिंग, तर हे सुद्धा कोर्सेस आपण करू शकतो. त्यामुळं हे झालं लक्षात ठेवायचं, हे सर्वस्व तुमची क्षमता, तुमची आवड, तुमचं ध्येय यावरती अवलंबून आहे की तुम्ही 10वी आणि 12वी नंतर काय करणार. मग तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. जर तुम्हाला अजून अडचण येत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. पण सगळ्यात महत्वाचा आहे तो 10वी नंतर ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेत असता किंवा 12वी नंतर, तर त्यावेळेस सगळ्यात आवश्यक असतात तिथे लागणारे प्रवेशासाठी कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट्स. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला पुढील प्रमाणे असतील. तर सुरुवातीला जर तुमची 10वी झाली असेल तर 10वीचा जो मूळ मार्क मेमो आहे तो तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. त्याचे झेरॉक्स कॉपीज सुद्धा तुम्ही ठेवले पाहिजे. त्यानंतर 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये काय लागतं ते जन्मतारीख पडताळणीसाठी. 12वीचा मार्क मेमो, त्याचं ओरिजिनल झेरॉक्स, त्यानंतर LC शाळा सोडलेचा दाखला, ओरिजिनल कॉपी, त्यानंतर प्रवेश परीक्षा गुणपत्रक जे तुम्ही प्रवेश परीक्षा दिला असाल, CET, नीट, JEE, त्याचं सुद्धा मार्क मेमो तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आता ओळखीचा पुरावा किंवा वास्तव्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड अपडेट करून ठेवा, अपडेट नसेल तर फोटो चेंज करा. डोमेसाईल सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा असतो हा. राष्ट्रीयत्व, नॅशनॅलिटी ज्याला आपण म्हणत असतो, कधी कधी याचा उल्लेख डोमेसाईल मध्ये असतो, नसेल तर तुम्ही सेपरेट नॅशनॅलिटी सुद्धा काढू शकता. ज्या विद्यार्थ्यांचं आरक्षण आहे SC ST NT OBC EWS मध्ये असतील त्यांना जातीचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता प्रमाणपत्र हे सुद्धा आवश्यक आहे. त्यासोबतच नॉन क्रिमिलियस सर्टिफिकेट फक्त SC ST ना जर सोडलं तर ते पण चालू आर्थिक वर्षाचं. त्यासोबतच EWS प्रमाणपत्र ते कुणासाठी लागेल, जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कसे असतात, दुर्बल असतात, त्यांच्यासाठी हे EWS प्रमाणपत्र असेल. नंतर उत्पन्नाचा दाखला, स्कॉलरशिप, EBC साठी पासपोर्ट साईज फोटो काढून ठेवा 10-15. गॅप सर्टिफिकेट, जर तुमच्या एज्युकेशन मध्ये कुठं गॅप असेल, आता जर तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर बँक पासबुक, आणि हे बँक पासबुक तुमच्या आधार सोबत लिंक असलेलं पाहिजे, याची सुद्धा काळजी घ्या. आणि रेशन कार्ड सुद्धा काही ठिकाणी मागत असतात. हे जे काही सर्व डॉक्युमेंट्स आहेत लक्षात ठेवायचं, याच्या किमान 5-6 झेरॉक्स कॉपी तुम्ही काढून ठेवा. त्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या ईमेल वरती किंवा गुगल ड्राईव्ह वरती सेव्ह करून ठेवा. आणि त्यासोबतच ज्या कागदपत्रांची मुदत संपलेली आहे ते कागदपत्र त्वरित त्यांचं नव्याने काढून तुम्ही घेऊ शकता. तर हे झालं लक्षात ठेवायचं सर्व तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा काही करण्यापेक्षा आत्ताच तुम्हाला लागणारे सर्व कागदपत्रे हे तुम्ही गोळा करून ठेवा, म्हणजे परत ज्यावेळेस तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल त्या ठिकाणी तुमची गडबड होणार नाही किंवा तुमचा गोंधळ उडणार नाहीये. आणि या पलीकडे जर तुम्हाला कुणाला वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल, जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, आपल्या या नंबरवरती संपर्क करून तुम्ही आमच्याशी भेटू शकता. ओके, धन्यवाद.